रात्रीचे 9 वाजले होते. मुंबई शांत होत चालली होती. पण एका घरात राजकारण पेटलेलं होतं. हे होतं जयंत पाटलांचं घर. बाहेर शांतता, आत मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाचं भवितव्य ठरवणाऱ्या गुप्त चर्चा सुरू होत्या. 22 डिसेंबरची ती रात्र होती आणि त्या रात्री जे घडलं ते फक्त एका बैठकीपुरतं मर्यादित नव्हतं. तर ते महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला एक निर्णायक क्षण होता. कारण त्या घरात फक्त नेते जमले नव्हते. त्या घरात सत्तेची दिशा, पक्षाचं भविष्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व यावर चर्चा सुरू होती. काय आहे प्रकरण जाणून घेऊयात. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. तत्पूर्वी जे विद्यार्थी कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन करत असतील आणि ज्यांचं स्वप्न आय-टी क्षेत्रातील सर्वोच्च कंपनीमध्ये लाखोचं पॅकेज मिळवायचं आहे, त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तिथे संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या काही तासातच राजकारणात हालचाली सुरू झाल्या. दुःख, शोक आणि शांततेच्या आड गुप्त भेटी, बंद दरवाजामागील चर्चा आणि भविष्याच्या गणितांची मांडणी सुरू झाली. एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र भावनिक अवस्थेत होता, तर दुसरीकडे सत्तेच्या पातळीवर थंड डोक्याने रणनीती आखली जात होती. प्रश्न एकच होता, दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का? आणि जर आल्या तर सत्तेचं गणित कुणाच्या बाजूने झुकणार? जयंत पाटलांच्या घरी जमलेली मंडळी ही साधी नव्हती. जितेंद्र आव्हाड, अशोक पवार, प्राजक्ता तनपुरे, हर्षवर्धन पाटील हे फक्त नेते नव्हते, तर प्रत्येकाचं स्वतःचं स्वतंत्र राजकीय गणित होतं. प्रत्येकाची स्वतःची भीती होती, प्रत्येकाचं स्वतःचं नुकसान आणि फायदा होता. म्हणूनच ही बैठक एकत्रित चर्चा नव्हती, ती 1 to 1 चर्चांची मालिका होती. अजित पवार प्रत्येकाशी वेगवेगळं बोलले, प्रत्येकाला वेगळा आश्वासक शब्द, प्रत्येकासाठी वेगळी राजकीय भविष्याची चित्र. जितेंद्र आव्हाडांच्या बाबतीत चर्चा फक्त पक्षापुरती नव्हती, ती मतदारसंघापुरती होती. कळवा, मुंब्राचं गणित, भूमिका काय असणार, एकत्र आल्यावर राजकीय ओळख कशी राहणार, विरोधकाची भूमिका की सत्तेतील समयोजन, हे सगळं फक्त राजकारण नव्हतं, ते अस्तित्वाचं गणित होतं. अशोक पवारांसाठी प्रश्न वेगळा होता. घड्याळाच्या चिन्हावर माऊली कटके निवडून आले होते, त्यामुळे एकत्रीकरण झालं तर समायोजन कसं होणार? गोडगंगा साखर कारखान्यांचं भविष्य काय असणार? राजकारण आणि अर्थकारण यांचा समतोल कसा साधला जाणार? हे प्रश्न फक्त पक्षाचे नव्हते, तर प्रभावशाली व्यवस्थेचे होते. प्राजक्त तनपुरेंसाठी पोटनिवडणुकीचं गणित होतं. निवडणूक कशी लढायची, चिन्ह कोणाचं असणार, रणनीती कोण ठरवणार, शक्ती प्रदर्शन कोण करणार, हे सगळं भविष्यातल्या सत्तेचं नकाशा काढण्यासारखं होतं. हर्षवर्धन पाटलांसाठी प्रश्न आणखी वैयक्तिक होता. दत्तामामा भरणे हे अजित पवारांचे निकटवर्तीय मंत्री. एकत्रीकरण झालं तर राजकीय संघर्ष यावर का की नव्या स्वरूपात सुरू राहणार? हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या मुलाचं राजकीय समायोजन कसं केलं जाणार? म्हणूनच अंकिता पाटील यांना घड्याळ चिन्हावरून निवडणूक लढवण्याची सूचना हा केवळ निर्णय नव्हता, तो एक संकेत होता सत्तेच्या नव्या समीकरणाचा. ही बैठक फक्त एक दिवसाची नव्हती. जयंत पाटील स्पष्टपणे सांगतात की अजित पवारांचा ग्राहक प्रचंड होता. 8 ते 10 वेळा बैठका झाल्या. पहिल्या 4 बैठकीत राजकारण कमी आणि भावना जास्त होत्या. साहेबांविषयी आदर, शरद पवारांविषयी भावनिक नातं, 2-2.5 वर्षांचा संघर्ष यामागे टाकण्याची इच्छा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकसंध करण्याची तीव्र भूमिका. हे सगळं केवळ राजकीय नव्हतं, ते वैचारिक आणि भावनिक होतं. 16 तारखेची बैठक ही निर्णायक होती. जिल्हा परिषद निवडणुका आघाडीत लढायचं होतं. निकालानंतर विलीनीकरण जाहीर करायचं होतं. तारीख ठरली, प्रक्रिया ठरली, फॉर्म्युला ठरला. दिल्लीत लग्नासाठी जाण्याचं प्लॅनिंग होतं. शरद पवारांना भेटायचं ठरलं. पहाटे गाडीने जाऊन सकाळी 8 वाजता भेट झाली, चर्चा झाली. 12 तारीख निश्चित झाली. सर्व काही ठरलं होतं कागदावर, शब्दात आणि चर्चांमध्ये. पण राजकारणात ठरलेलं नेहमी घडत नाही. नियती, वेळ, परिस्थिती आणि घटना सगळं बदलवून टाकतात. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर हे संपूर्ण चित्र कोळसून पडलं. हे विलिनीकरण ठरणार होतं ते इतिहास बनलं. जे एकत्र येणं ठरलं होतं ते प्रश्नचिन्ह बनलं. जे भविष्य आखलं जात होतं ते धूसर झालं. आज प्रश्न उरतो तो एकच, जर त्या बैठकीत ठरलेला फॉर्म्युला प्रत्यक्षात आला असता तर महाराष्ट्राचं राजकारण कसं दिसलं असतं? शरद पवार भाजपासोबत सत्तेत गेले असते का? अजित पवार सरकार बाहेर पडले असते का? राष्ट्रवादी एकसंध झाली असती का? की संघर्ष नव्या रूपात सुरू झाला असता? 22 डिसेंबरची ती रात्र फक्त एक बैठक नव्हती, ती महाराष्ट्राच्या राजकारणातला एक न बोललेला इतिहास होता. बंद दरवाजा मागे झालेल्या चर्चा, न झालेल्या घोषणा, अपूर्ण राहिलेली विलीनीकरण प्रक्रिया, हे सगळं आजही अनेक प्रश्न निर्माण करतात.
कारण काही निर्णय कागदावर होत नाहीत, ते इतिहासात उमटतात आणि काही निर्णय इतिहास होण्याआधीच नियतीने थांबवले जातात. आणि म्हणूनच जयंत पाटलांच्या त्या घरातली ती रात्र फक्त बैठक नव्हती, ती महाराष्ट्राच्या राजकारणातली न घडलेली क्रांती होती. अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.